सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी अर्थ ओवी 1050 श्लोक 53 अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्यं निर्ममं शांतो ब्रह्मभूयाय कल्पते। श्लोकार्थ देहादिकांच्या ठिकाणी असलेला जो अहंभाव त्याला काम रागादी प्रयुक्त सामर्थ्याला मदाला इच्छेला द्वेषाला व शरीर धारण किंवा धर्माचरण यांनाही आवश्यक असलेल्या परिग्रहाला टाकून ममत्व माझेपणा सोडून ममत्व रहित झालेला त्यामुळे अतिशय शांत असा यती ब्रह्म बनण्यास समर्थ होतो, ब्रह्म होतो। अहंकार अशा थाटाने जात असता त्याला अडविण्याकरता आलेले जे दोषरूपी वैरी त्यांना त्याने मारले त्यापैकी पहिला मुख्य वैरी म्हणजे देहंकार हा होय। जो अहंकार मनुष्याला नुसते मारून सोडित नाही तर पुन्हा उत्पन्न करतो व जन्माला घालून सुखाने जगू देत नाही तर पुन्हा मारतो, फक्त जीवाला देहाच्या सापळ्यात घालून नेहमी कुचंबित ठेवतो। बलम अर्जुना, त्या अहंकाराच्या राहण्याचे ठिकाण म्हणजे हा देहरूप किल्ला होय। तो फोडून साधकाने हस्तगत करून घेतला, देहंकाराचा विचाराने बाध निराश केला, तसाच राग सामर्थ्य बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो। जो विषयोपभोगाचे बलरूपी शत्रू विषयांचे नाव ऐकल्यावर चौपटीपेक्षाही अधिक वाढतो, सर्व जगाला विषयांविषयी इतर वस्तूचे भान राहू देत नाही, ज्यामुळे जणू मृतावस्था प्राप्त होते, तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ आगाध डोह असून सर्व दोषांचा राजा आहे, तरी पण त्याला ध्यानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होणार। दर्प आणि प्रिय विषयांची प्राप्ती ही ज्या सुखाची अभिव्यक्ती करते त्याच विषयानंदाची जो अंगावर खोळ घालतो, जीवाच्या यथार्थ आत्मस्वरूपाला आच्छादन करतो व गर्जनाही करतो, जो सन्मार्गाविषयी भूल पाडून चुकवितो व अर्धात्मक रानात घालून नरकादी रूप वाघांच्या तावडीत अचूक नेऊन घालतो, असा जो विश्वासघातकी दर्परूप शत्रू त्यास त्याने मारून टाकले। कामम ज्या कामाला भिवून तापसी लोकासह थरकाप होतो, क्रोधासारखा भयंकर दोष हा ज्या कामाचा परिपाक आहे, आणि कामाचे जो जो लाड पुरवावे तो काम अपूर्ण राहतो म्हणजे अधिकाधिक वाढतो, असे ज्या कामाचे स्वरूप आहे तो कोणत्याही ठिकाणी असे केले निपटून नाहीसा केला। क्रोधाचाही आपोआप तीच वाट होते असे समज। झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे त्याच्या फांद्याचा नाश जसा आपोआप होतो, तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचाही नाश सहजच होतो। म्हणून जेव्हा कामरूपी शत्रू मारला गेला तेव्हाच क्रोधाचे हे येणे जाणे सहज संपते। परिग्रहम आणि राजा जसा आपला खोडा ज्याला गुन्हेगाराच्या पायात घालावायचा असेल त्याच्या डोक्यावर देऊन तो प्रतिज्ञेने वाहावायस लावतो, तसा जो परिग्रह भोग देऊन मनुष्याच्या मनात विषय संग्रहाची तीव्र इच्छा उत्पन्न करतो, जो परिग्रह वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर त्याचा पराजय करण्याकरिता प्रतिज्ञेप्रमाणे अभिमानाने मान हलवून त्या वैराग्यशील पुरुषाच्या डोक्यावर आपले खोगीर देऊन अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो, हे माझे अशी अभिमानाची काठी जीवाकडून घेवितो, विषयासक्तीत गुंतवितो, ज्या परिग्रह रूप शत्रूने हा माझा मठ, हे माझे शिष्य, हे ग्रंथ माझे आहेत इत्यादी चिन्हाच्या निमित्ताने वैराग्यशील निसंग पुरुषासही संगरूपी पाशास घातले आहे। जो परिग्रह वैराग्यशील पुरुष प्रथम कुटुंबादी संसाराचा त्याग करून वनात जातो म्हणून घरातील कुटुंब रूपाने संपतो, परंतु जो परिग्रह त्याकडून तेथील वन्य पदार्थावरील ममत्वाच्या रूपाने अवतीर्ण होतो, सारांश अगदी शरीराने उघडा असला तरीही त्याला आपल्या पाशात गुंतविण्यासाठी लागला आहे, असा जिंकण्यासाठी कठीण शत्रू जो परिग्रह त्याचा साधक पुरुष संसार जिंकल्याच्या बळाने ठाव ठिकाणा नाहीसा करून तो साधक पुरुष जिंकल्याचा आनंद भोगतो। निर्ममम अशा स्थितीत त्याच्या भेटीला अमानित्वादी ज्ञानगुणाचे समुदाय हे सामोरे येतात, म्हणजे तेच कोणी मोक्षरूपी देशाचे जणू मांडलिक राजेच त्यापाशी येतात, तेव्हा यज्ञार्थ ब्रह्मात्मक ज्ञान हेच कोणी एक सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून ते सद्गुण आपण स्वतः त्याचे परिवार होऊन राहतात। प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता जागृतादी निरनिराळ्या 3 अवस्थारूपी तरुण स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपापल्या सुखाचे लिंबलोन उतरून टाकीत आहेत। त्या सार्वभौम राज्याच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूप सोन्याच्या काठी हातात घेऊन त्याद्वारे दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो, आणि
योग भूमिका या जणू काय हातात आरत्याच घेऊन त्यास ओवाळण्यास येतात. तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी-सिद्धीचे अनेक समुदाय मिळून येतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो स्वतः जुंनणात असतो. अशा प्रकारे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जवळ येते तो त्याला त्रैलोक्य आनंदाने भरून टाकीत असल्याचे दिसते. त्यावेळी अर्जुना, हा अमुक एक आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे असे म्हणावयास त्यास समानता झाल्यामुळे द्वैताशी उरत नाही. इतकेच नव्हे तर त्या कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल इतके सुद्धा द्वैत किंवा दुसरे असे काहीच त्याच्या समोर येत नाही, कारण तो अद्वितीय ब्रह्मरूप झालेला असतो. हे बघ अर्जुना, त्याने आपल्या त्या एकसत्तेने सर्व विश्व व्यापून ममतेचा मळ लागू न देता माझे असे म्हणण्यास कोठेही अवकाश नसल्यामुळे सहजच ममत्वास त्यागलेले असते. शांतम. याप्रमाणे सर्व अहंकारादी रिपुवर्ग जिंकून व सर्व जगत आपणच आहोत असे समजल्यावर राजयोगरूपी घोड्याची धाव आपोआपच बंद होते आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच चिलखत घातलेले होते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणखी ध्यान खड्गाच्या योगे ज्याचा नाश करावा असे जे द्वैत ते त्याच्यापुढे काहीच उरले नसल्यामुळे ते ध्यान खड्ग धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसुडतो व उगारलेले शस्त्र मागे घेतो, म्हणजे ध्यानाची जरुरी राहत नाही. जसे एखादे खरे रसायन आपले काम पुरे रोगाचा नाश करून आपणही शिल्लक राहत नाही, तशी त्या ध्यानाची स्थिती होते. किंवा जेथे पोचायचे ते मुक्कामाचे ठिकाण पाहिल्यावर जसे धावणारे पाय मंदावत जातात, तसे ब्रह्मप्राप्ती जवळ आली असे समजल्यावर अभ्यासही आपोआप बळ टाकीत असतो, म्हणजे अभ्यासही मंदावतो. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वाहण्याचा वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपल्या पतीपाशी जशी स्थिर शांत होते, अथवा केळीला फळाचे घड आले म्हणजे तिची वाढ खुंटते, किंवा गाव येतात ज्याप्रमाणे मार्गही वळतो संपतो, त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कारात्मक ध्येय अनुभूती समीप आली असे दृष्टीस पडताच तो साधक साधनरूपी हत्यारे हातातून हळूच खाली टाकून देतो, म्हणजे साधनांची आवश्यकताच राहत नाही. अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ येते तेव्हा त्याचे सर्व उपाय हळूहळू मागे परतू लागतात. वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वृद्धपण अथवा यागरूप फलाची जी परिपक्व दशा अशी जी शांती, ती अर्जुना त्यांच्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण प्राप्त होते तेव्हा तो पुरुष ब्रह्मरूप होण्यास योग्य अधिकारी होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीची दिवशी जितकी चंद्राच्या कलेत उणेपणा दिसतो किंवा सोन्यातील 16 आणि पूर्ण कसापेक्षा 15 आणि कंसात कसात जितकी कमतरता असते किंवा सागरात वेगाने जे पाणी जात असते व तसा गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा तो वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो तेथपर्यंत ते गंगेचे स्वरूप आहे व जेथे तो वेग थांबतो ते स्थिर पाणी म्हणजेच समुद्राचे स्वरूप होय. ते शुद्ध ब्रह्म व ब्रह्मरूप होणारी देहधारी जीवनमुक्ती यात अंतर असते. ते अंतर शांतीच्या योगे त्याच्या दृष्टीने लागलीच नाहीशी होऊन तो ब्रह्मच होतो. कारण ब्रह्म होण्या वाचून आपण मूळचेच ब्रह्मरूप आहोत असे जे त्याच्या प्रतीतीला आलेले असते, हीच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता पात्रता आहे असे तू समज. ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष शोक करीत नाही व आकांक्षाही करीत नाही. सर्व भूतांमध्ये समजतो, माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो. अर्जुना, तो ब्रह्मभावाच्या योग्यतेला पावलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहजच बसतो. ज्या अग्नीच्या उष्णतेमुळे स्वयंपाक तयार होतो, त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील असह्य उष्णताही जेव्हा नाहीशी होते, तेव्हाच जसे ते अन्न तृप्ती समाधानकारक होते. अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी ही गंगेची लगबग गंगेला सोडते, तेव्हा गंगा स्थिर होते. किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगेही मागाहून बंद पडतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी प्रयत्न करतेवेळी जे वैराग्यादी साधनांचे श्रम केले होते त्याचीही ज्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता शांतता होऊन जाते, म्हणजे श्रमाचीही आठवण राहत नाही, अशा स्थितीतच आत्मबोध प्रसन्नता अशा नावाने प्रसिद्ध आहे.
अर्जुना, ही स्थिती भोगण्यास तोच पुरुष योग्य आहे. तेव्हा ऐक्य भावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता हर्ष विषाद व्हावा अथवा काही प्राप्ती व्हावे म्हणून त्याच्यासाठी इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआपच संपत असतात. जसा सूर्य उगवल्याबरोबर सर्व नक्षत्रास त्यांच्या अंगचे तेजासह लोपवितो, त्याप्रमाणे अर्जुना, आत्मप्रथा म्हणजे आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता जिकडे पाहिल तिकडे प्राणिमात्राविषयीचा भेदभाव मोडत मोडत नाहीसा होऊन स्वरूपदृष्ट्या अभेद दृष्टीने तो पाहतो. पाटीवर लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे याच्या दृष्टीने सर्व उपाधी संबंधी कल्पित अनेक प्रकारचे भेद द्वैत नाहीसे होते. त्या योगी अन्यथा विपरीत ज्ञानामुळे जागृती व स्वप्न या ज्या दोन अवस्था प्रतीत होतात त्या दोन्ही अवस्था व्यक्तात अज्ञानामध्ये लीन होतात. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही जसजसा आत्मबोध वाढत जाईल तसतसे झिजता झिजता नाहीसे होते. पूर्णबोधात ते अज्ञान संपूर्णतया नाहीसे होते. ऐक्य जशी भोजनास आरंभ केला असता प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाते व मग शेवटी ग्रासाने तृप्ती झाली त्यावेळी ती भूक अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग क्रमाने जसजसा वाढत जातो तसतशी वाटही कमी होता होता मग मुक्कामास पोहोचल्यावर ती वाट संपूर्णतया संपते. किंवा जो जो हळूहळू जागृतीचा उदय होत जातो तो तो झोप कमी होते व मग पूर्ण जागे झाले म्हणजे निद्राही स्वरूपाने संपूर्णतया नाहीशी होते. अथवा हे दृष्टांत राहू दे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व लाभते, सर्व कला प्राप्त होतात व जेव्हा चंद्राची वाढ खुंटते तेव्हा शुक्ल पक्ष निशेषतया नाहीसा होतो. त्याप्रमाणे सर्व बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारे जे ज्ञान ते बोधाने समोरील अज्ञानकारी व अज्ञानबाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानाने दृढ मात्र जो मी त्या माझ्या समस्वरूपाशी ऐक्यतेस येते तेव्हा अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञानही अधिष्ठान रूप होते, अर्थात तत्पूर्वीच अबोध म्हणजे सर्व अज्ञान समूळ नाहीसे होते. जसे कल्पांत समयी सर्व जलमय होते त्यावेळेस हा समुद्र ही नदी हा भेद मर्यादा सोडून अब्रह्मास्तंभापर्यंत सर्व विश्व पाण्यानेच भरलेले असते. किंवा घटमटादी उपाधी गेल्या म्हणजे मग फक्त निरुपाधिक एकुलते एक महाकाशच सर्वत्र सारखे राहते, अथवा काष्टांच्या परस्पर घर्षणाने निर्माण झालेला अग्नी काष्टा मात्र जाळून टाकून केवळ अग्नी मात्र उरतो, अथवा अनेक प्रकारचे दागिन्याचे आकार मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्याचे नाव व रूप आकार इत्यादी भेद नाहीसे होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. अथवा मनुष्य पुरता जागा झाला असता पडलेले स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपणच आपल्याला उरतो, एकटाच असतो. त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्या पुरुषाला त्याच्याही सकट भेद दुसरे असे काही उरत नाही. याच स्थितीला चौथी भक्ती म्हणतात, अर्थात ही ज्ञानलक्षणात्मक चौथी भक्ती त्यास प्राप्त होते. इतर दुसरे जे जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त मला ज्या ज्या पंथाने भसतात त्या त्या तीन मार्गास पाहून त्यांच्या अपेक्षेनेच आम्ही चौथी भक्ती म्हणत आहोत. वास्तविक विचार केला तर त्या भक्तीला पहिली, दुसरी, तिसरी व शेवटची चौथी असे काहीच म्हणता येत नाही, कारण केवळ माझी जी सहस्वरूप स्थिती तिलाच भक्ती असे नाव आहे. जी भक्ती माझ्याविषयी अज्ञानालाही प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने दाखवून सर्व लोकांकडून आपापल्या कल्पनेनुसार माझी भक्ती करून सर्व लोकांना समजावित असते. कारण जो भक्त ज्या ठिकाणी जशी जशी कल्पना करून मला पाहिल त्याला तेथे मी तसाच त्याच्या कल्पनेप्रमाणे दिसतो. हेही ज्या माझ्या अखंड सामान्य चित्त प्रकाशानेच भासले प्रकाशले जाते. ज्याप्रमाणे आपल्या दृष्ट्याच्या अस्तित्वामुळे स्वप्नाचे दिसणे आहेपणा व न दिसणे नाहीपणा हे दोन्ही अधिष्ठानरूप साक्षीच्या परमार्थिक सत्तास्फूर्तीवरच अवलंबून असल्यामुळे आहे, त्याप्रमाणे विश्वाचेही असणे व नसणे लोप ज्या परमात्म प्रकाशाने प्रकाशित होते असा जो माझा सहज प्रकाश तोच ज्ञानरूप प्रकाश उत्तम भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून आर्धभक्तांच्या ठायी आरती उत्कट इच्छारूप आपणच होऊन त्याद्वारे ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो पदार्थ अपेक्षित पदार्थही मलाच बनविला आहे. त्याप्रमाणे अर्जुना, जाणण्याची इच्छा करणाऱ्या जिज्ञासू भक्तांच्या पुढे जिज्ञासा जाणण्याची इच्छा ही भक्तीच होऊन व मी जिज्ञास्य जाणण्याचा विषय म्हणून दाखविला गेलो. अर्जुना, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीची इच्छा साधने व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा होऊन माझीच याचना करून मलाच अर्थ या नावाला आणते.
अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती वागते. भक्ती व्यवहार करू लागते तेव्हा जो द्रष्टा पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू दृश्य करून दाखविते. आरशात पाहिले तर आपलेच मुख आपल्या प्रतिबिंब रूपाने पाहते या म्हणण्यात काहीही चूक नाही. परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुजेपणा तो मात्र आरसा निर्माण करतो. दृष्टी चंद्रालाच पाहते हे खरे, परंतु डोळ्यामध्ये तिमिर नावाचा दोष असल्यामुळे तो एवढे मात्र करतो की तत्वतः एकच असलेल्या चंद्रास दोन आहेत असे दाखवितो. त्याप्रमाणेच या भक्तीच्या योगे मीच सर्वत्र असल्यामुळे आपल्याला माझ्याकडून या भक्तीद्वारा आकलन केला जातो. परंतु त्यात दृश्यत्व जे दिसते ते मात्र मिथ्या आहे. कारण ते अज्ञानाच्या उपाधी संबंधामुळेच दिसते. ते भेद दाखविणारे अज्ञान या भक्तियोगाने नाहीसे झाले. म्हणजे ज्याप्रमाणे आरसा इत्यादी उपाधीचा नाश झाल्यावर त्यात भासणारे प्रतिबिंबही आपल्या बिंब स्वरूपात ऐक्य पावते, त्याप्रमाणे माझे दृश्य सापेक्ष दृष्टत्व मला भेटले. माझ्या दृढमात्र स्वरूपी लीन झाले. हे बघ, ज्यावेळी सोन्यात किडाळ हिनकस धातू मिसळलेले असते त्यावेळी देखील ते सोने आपल्या स्वरूपाने सोनेच आढळ असते. परंतु ती हिनकस धातू काढून टाकल्यावर मग जसे केवळ शुद्ध सोने उरते. पौर्णिमेच्या अगोदर कोणत्याही तिथीला चंद्र सावयव संपूर्ण नाही की काय, पण त्या पौर्णिमेच्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते असा व्यवहार होतो. तसा मीच ज्ञानाने अंतःकरण वृत्तीद्वारे मला दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. त्यात दृश्य दृष्टत्वरूप भेद असतो. तोच दृश्य दृष्टत्व भाव सरतो. यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. माझा मीच मला प्राप्त होतो असा केवळ व्यवहार होतो. म्हणून पार्था, हा भक्तियोग दृश्य मार्गाहून भिन्न निःसंशय आहे. म्हणून याला मी चौथा भक्तियोग असे म्हटले आहे.